नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या एका अशा भागावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या आजूबाजूला सतत घडत असतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आपण कळत नकळत अनेक यंत्र वापरतो, साधा बाटलीचं झाकण काढण्यापासून ते सायकल चालवण्यापर्यंत. पण या सगळ्यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे याचा आपण कधी विचार केलाय का? आणि हाच आजचा आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या स्रोतांमध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार ही सगळी उपकरणं काही अगदी सोप्या वैज्ञानिक तत्वांवर काम करतात, ज्यांना साधी यंत्रे किंवा सिंपल मशीन्स म्हणतात. अगदी. चला तर मग या साध्या यंत्रांच्या जगात एक सखोल उडी घेऊया आणि बघूया की ती आपलं काम खरंच कसं सोपं करतात. बरोबर. आपण आज तरफ, उतरण, कप्पी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या यंत्रांबद्दल बोलू आणि आपल्या आजूबाजूच्या वस्तू या तत्वांवर कशा चालतात हे समजून घेऊ. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात सामान्य आणि मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा वापरल्या गेलेल्या यंत्रापासून, तरफ. आपल्या स्रोतांमध्ये एक चित्र आहे ज्यात एक माणूस एका मोठ्या दगडाला हलवण्यासाठी एका लांब दांड्याचा वापर करतोय. हे तरफेचं अगदी उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. हे तरफेचं अगदी अचूक उदाहरण आहे. यात ना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी. ओके. हो. पहिली गोष्ट म्हणजे टेकू, ज्याला आपण फलक्रम म्हणतो, म्हणजे तो बिंदू ज्याच्यावरती तरफ फिरते. मग येतो भार म्हणजे लोड, जी वस्तू आपल्याला उचलायची आहे. आणि तिसरं म्हणजे बल म्हणजे एफर्ट, जी शक्ती आपण लावतो. अच्छा, म्हणजे टेकू, भार आणि बल. हो. आणि या 3 घटकांची जागा कुठे आहे यावरून तरफेचे 3 वेगवेगळे प्रकार पडतात. आणि इथेच खरी गंमत आहे, बरोबर. चला हे 3 प्रकार उदाहरणांसहित बघूया. पहिला प्रकार. पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो, म्हणजे बागेतल्या सीसॉसारखा, किंवा आपल्या स्रोतांमध्ये दाखवलंय तसं पेन्सिलवर ठेवलेल्या पट्टीने पेपरवेट उचलणं. अगदी बरोबर. आणि यात एक महत्वाचं तत्व आहे. कोणतं? की भारभुजेच्या तुलनेत तुमची बलभुजा जेवढी लांब असेल तेवढं कमी बल लावून तुम्ही ती वस्तू उचलू शकता. अरे वा, म्हणजे ही तर जादू झाली. नाही, ही जादू नाही, हे शुद्ध भौतिकशास्त्र आहे. आपण जी कात्री वापरतो किंवा पकड वापरतो ती याच प्रकारची उदाहरणं आहेत. अच्छा. आता दुसरा प्रकार. यात भार मध्यभागी असतो असं दिलंय. उदाहरणार्थ सॉसच्या बाटलीचं झाकण काढणारा ओपनर. हे कसं काय? हा खूप छान प्रश्न आहे. बघा, जेव्हा तुम्ही ओपनर बाटलीवर ठेवता हो, तेव्हा ओपनरचं जे टोक बाटलीच्या कडेवर टेकलेलं असतं तो झाला तुमचा टेकू. ओके. टेकू टोकाला असतो. बरोबर. झाकण जे आपल्याला उचलायचं आहे तो झाला भार. आणि तुम्ही ओपनरच्या दुसऱ्या टोकाला वरच्या बाजूला बल लावता, म्हणजे भार आला मध्ये. अच्छा, आता लक्षात आलं. म्हणजे एक चाकी ढकलगाडी, व्हील बॅरो, हे सुद्धा याचंच उदाहरण झालं. अगदी अचूक. चाक म्हणजे टेकू, मधल्या हौदात भार आणि आपण मागून बल लावतो. मध्ये टोक म्हणजे भार, सांधा म्हणजे टेकू आणि आपण वस्तू उचलण्यासाठी मध्ये बोटांनी बल लावतो. पण मग इथे तर जास्त शक्ती लावावी लागते असं वाटतं. याचा काय फायदा? बरोबर ओळखलात. तिसऱ्या प्रकारात आपल्याला यांत्रिक फायदा मिळत नाही, पण त्या बदल्यात आपल्याला मिळतं ते म्हणजे अधिक अचूकता आणि नियंत्रण. वा, म्हणजे तरफ फक्त वजन उचलण्यासाठी नाही तर अचूक कामासाठीही वापरली जाते. चला आता तर्फेच्या पुढे जाऊया. स्रोतांमध्ये एक मजेशीर चित्र आहे. एक व्यक्ती एक अवजड ड्रम ट्रकमध्ये चढवण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप त्रास होतोय त्याला. पण मग तो एका फळीवरून तोच ड्रम सहज ढकलत नेतोय. असं का? हे आहे उतरणीचं तत्व, इन्क्लाइन्ड प्लेन. उतरण म्हणजे एक तिरपा पृष्ठभाग. हां. यामुळे वस्तू उचलण्यासाठी लागणारं बल खूप कमी होतं. पण मग आपल्याला ती वस्तू जास्त अंतर ढकलावी लागते, बरोबर? अगदी. शक्ती कमी पण अंतर जास्त. उतरणीचाच प्रकार झाला. अगदी बरोबर. सरळ डोंगर चढण्याऐवजी वळणावळण्याचा रस्ता सोपा जातो. आणि गंमत म्हणजे हीच उतरण जर आपण एका दांड्याभोवती गुंडाळली तर स्क्रू तयार होतो. हो, आपल्या स्रोतांमधला तो कागदाचा त्रिकोण पेन्सिलभोवती गुंडाळण्याचा प्रयोग आठवला मला. स्क्रूवरचे आटे म्हणजे गुंडाळलेली उतरणच आहे. करेक्ट. आणि पाचर म्हणजे काय? वेज. स्रोतांमध्ये कुऱ्हाड, सुरी आणि खिळे दाखवले आहेत. पाचर म्हणजे 2 उतरणी एकत्र जोडल्यासारख्या. याचा उपयोग वस्तू फोडण्यासाठी किंवा वेगळं करण्यासाठी होतो. म्हणजे रुंद भागावर लावलेले बल त्याच्या अणकुचीदार टोकावर केंद्रित होतं. हो. आणि त्यामुळे लाकूड सहज फुटतं. म्हणजे उतरण, स्क्रू आणि पाचर ही एकाच कल्पनेची 3 वेगवेगळी रूपं आहेत. अविश्वसनीय.
आता अशा एका शोधाबद्दल बोलूया ज्याने खरंच जग बदललं. चाक. चाक आणि आस, व्हील अँड ॲक्सल. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की फक्त चाक नाही, तर चाक आणि त्याला जोडलेला आस ही पूर्ण रचना एक साधं यंत्र आहे. स्रोतांमध्ये एक आकाश पाळणा दाखवलाय. ते कसं काय साधं यंत्र आहे? हे चाक आणि आस याचं उत्तम उदाहरण आहे. एक मोठं चाक एका लहान दांड्याला म्हणजे आसाला जोडलेलं असतं. जेव्हा तो छोटा आस फिरतो तेव्हा त्याच्यासोबत ते मोठं चाकही फिरतं. सायकलचं पॅडल फिरवल्यावर मागचं चाक फिरतं तसं. अगदी तेच उदाहरण आहे. आणि शेवटचं पण खूप महत्वाचं, कप्पी म्हणजे पुली. आपण विहिरीतून पाणी काढताना किंवा वजन उचलायला वापरलेली कप्पी पाहिलीये? ती फक्त बल लावण्याची दिशा बदलते की अजून काही फायदा होतो? बल लावण्याची दिशा बदलणं हाच एक खूप मोठा फायदा आहे. तो कसा? कारण कोणतीही वस्तू वर ओढण्यापेक्षा खाली खेचणं जास्त सोपं आणि सुरक्षित असतं. आपण आपल्या शरीराचा वापर करू शकतो. अच्छा. आणि हो, एकापेक्षा जास्त कप्प्या वापरून आपण खूप जड वस्तू अगदी कमी बलाने उचलू शकतो. तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो? आपण तरफ, उतरण, पाचर, कप्पी आणि चाक आस ही साधी यंत्रे पाहिली. हे खरंच आश्चर्यकारक आहे की आपल्या घरातल्या नेलकटरपासून ते शिलाई मशीन आणि सायकलपर्यंत सगळीकडे हीच साधी वैज्ञानिक तत्त्व काम करत आहेत. या सगळ्यामागे एकच मूळ संकल्पना आहे: कमी श्रमात जास्त काम करणे. आपण काम करण्याचा प्रकार बदलतो. बरोबर. स्रोतांमध्ये दाखवलेले मिक्सर किंवा स्कूटर यांसारखी जी गुंतागुंतीची यंत्र आहेत ना, हां. ती अनेक साध्या यंत्रांना एकत्र जोडूनच बनवलेली असतात. ही साधी यंत्र म्हणजे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया आहेत. आपण अनेक मानवनिर्मित यंत्रांची उदाहरणं पाहिली. पण आता असा विचार करा की आपलं शरीर स्वतः एक यंत्र आहे. हो, आपला हात किंवा जबडा तर्फेप्रमाणे काम करतो. बरोबर. मग आपल्या शरीरात किंवा निसर्गात मानवी हस्तक्षेपाशिवाय अशी इतर साधी यंत्र सापडतील का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करायला हवा.